नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि श्रीकृष्ण आरोग्यवाणी ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आपण रोज अंघोळ करतो, चेहऱ्याची सुद्धा विशेष काळजी घेतो, पण आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे पाय, त्याची आपण तितकी काळजी घेतो का? तर नक्कीच नाही. तसं बघितलं तर आपण दिवसभर चालणं, पळणं, सगळी धावपळ करणं हे पायांच्या मदतीनेच करत असतो आणि म्हणूनच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं सुद्धा आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच पायांची काळजी कशी घ्यायची ह्याच्यासाठी एक सोपी, प्रभावी आयुर्वेदिक गोष्ट सांगणार आहे. तिला म्हटलं पादस्नान म्हणजेच फुटबाथ. आता फक्त फुटबाथ म्हणजेच पाण्यात पाय बुडवून बसणं नव्हे, तर ते करण्याची योग्य पद्धत काय आहे, त्याचे फायदे आपल्याला जास्त चांगले मिळावेत म्हणून त्या पाण्यामध्ये आपल्याला इतरही कोणत्या गोष्टी ॲड करता येतात आणि कुणी हे पादस्नान करणं जास्त फायदेशीर राहतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता बघणार आहोत. पादस्नानाचा वापर निसर्गोपचारामध्ये हायड्रोथेरपी म्हणून प्रसिद्ध आहे. पण ही काही नवीन कल्पना नाही. आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला विशेष महत्त्व दिलं आहे. आयुर्वेदामध्ये जे 5 कर्मेंद्रिय सांगितलेत त्याच्यापैकीच एक म्हणजे पाय आहे. पायाचं कार्यच गती आहे आणि म्हणूनच वात दोषाचं हे प्रमुख स्थान म्हणून सुद्धा मानलं जातं. आता वात ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला पायाचे सांधे, गुडघा, घोटा हे सगळं दुखायला लागतं. बऱ्याच वेळेला तिथं क्रॅम्प्स येतात, स्टिफनेससुद्धा येतो आणि कधी तर टाचासुद्धा दुखत असतात. हे सगळं वातामुळे होत असतं आणि त्यामुळं पादस्नान जर आपण घेतलं, ते योग्य पद्धतीने घेतलं, त्याच्यामध्ये योग्य त्या गोष्टी जर आपण ॲड केल्या तर हाच वात कमी येतो आणि ह्या सगळ्या तक्रारीसुद्धा कमी यायला मदत होते. आयुर्वेदामध्ये शरीरात काही अत्यंत महत्त्वाच्या जागा असतात, त्यांना मर्म असं म्हटलं आणि ह्यापैकी अनेक महत्त्वाचे मर्मबिंदू आपल्याला पायाच्या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणूनच जर आपण पादस्नान घेतलं तर त्या मर्मबिंदूंच्या वरचा ताण हलका येतो आणि मग ह्याचाच चांगला परिणाम आपल्याला मनावरती आणि शरीरावरती सुद्धा दिसतो. पादस्नानामुळं आपल्या शरीरातील अतिरिक्त रक्ताचा पुरवठा हा पायांकडे वळवला जातो आणि त्यामुळे हृदयावरचा ताण हलका येऊन उच्च रक्तदाबाची तक्रार असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो. त्यातल्या त्यात जर हा उच्च रक्तदाब मानसिक तणावामुळे असेल तर तो ताण कमी करून BP सुद्धा ह्या पादस्नानामुळे काही वेळेला कमी आलेला आपल्याला दिसतो. तसंच आपल्या पोटऱ्याचे जे स्नायू आहेत त्यांना दुसरं हृदय म्हणजे सेकंड हार्ट असं म्हटलं जातं, कारण इथूनच आपल्या शरीरात वरच्या बाजूला रक्त ढकललं जातं. पादस्नान घेतल्यामुळं ह्या स्नायूंच्या वरती आलेला ताणसुद्धा कमी येतो आणि त्यामुळं आपला रक्ताचा पुरवठा शरीरात सुरळीत व्हायला सुद्धा ह्याच्यातून खूप मदत होते. अनेक वेळेला पायामध्ये मुंग्या येणं किंवा पाय बधीर जाणवणं ही तक्रार दिसते. ही तक्रार विशेषतः डायबिटीसच्या रुग्णांच्या मध्ये दिसते. ह्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतात. याच्यामध्ये पादस्नानामुळे नर्व इरिटेशन कमी होण्यास मदत होते. तसंच जर खूप वेळ उभा राहून कोणाचं काम असेल, बराच चालावं लागत असेल किंवा जास्त वेळ गाडी चालवली तरीसुद्धा पायांच्या वरती काही जणांच्या मध्ये सूज येते. ती सूज सुद्धा पादस्नानामुळे कमी येऊ शकते. आपण बघतो सुद्धा की जर आपण लांबचा प्रवास करून आलो तर आपल्याला थकवा जाणवतो, पाय दुखायला लागतात. त्यांनी फक्त कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ पाय बुडवून बसलं तरीसुद्धा त्यांच्या पायावरचा ताण हलका येऊन तिथल्या वेदना आणि सूज ही लगेच कमी आलेली दिसते. पायांना अलीकडं कॉस्मेटिक इम्पॉर्टन्स सुद्धा खूप आला आहे आणि त्यातूनच मग पोडिएट्री नावाची एक वैद्यकीय शाखासुद्धा उदयास आलेली आहे. त्याच्यामध्ये पादस्नानाचा, फुटबाथचाच बऱ्याच वेळेला वापर केलेला दिसून येतो, कारण ह्यामुळं पायाची त्वचा मुलायम येते, त्याला पडलेल्या भेगा किंवा कोरडेपणा कमी येतो. ह्याच्यातूनच जर टाचा फुटत असतील तर त्याही कमी येतात, पायाची दुर्गंधी कमी होते. तिथं जर ॲलर्जी होत असेल तर ती सुद्धा पादस्नानामुळं आपल्याला कमी करता येते आणि विशेष म्हणजे ह्याच्यातून नखांचं आरोग्यसुद्धा सुधारण्यास मदत होते. ह्याचा शेवटचा फायदा तर अतिशय महत्त्वाचा आहे. जर आपण रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटाचं पादस्नान घेतलं तर त्याच्यामुळे आपल्या मनावरचा ताण हलका होतो. दिवसभरच्या कामामुळं जो आपल्याला पोस्ट वर्क स्ट्रेस आला असतो तो सुद्धा कमी होतो आणि ह्याच्यातून पायाचं टेम्परेचर मेंटेन झाल्यामुळं त्याचा चांगला परिणाम हायपोथॅलॅमसवरती दिसतो आणि मग आपल्याला झोपसुद्धा खूप चांगली लागते. आता पादस्नानाची योग्य पद्धत काय तेही बघूयात. पण पादस्नान करण्यापूर्वी जर तुम्ही पादाभ्यंग म्हणजेच फूट मसाज केला तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. त्याच्याविषयी डिटेल माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यातच तुम्हाला कशा पद्धतीने फूट मसाज करायचा, त्याच्यासाठी कोणती तेल वापरायची हेही सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी नक्की बघून घ्या. आता पादस्नान कसं करायचं बघूयात. तर ह्याच्यासाठी तुम्ही एक टब किंवा बादली घ्या आणि शक्यतो जर त्याच्यामध्ये पाणी घातलं तर तुमच्या पोटऱ्यांचे स्नायू बुडतील एवढी त्याची उंची ठेवा.
मग त्यानंतर हिवाळ्या आणि पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये साधं पाणी न वापरता गरम पाण्याचा वापर करा आणि उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये सहन होईल एवढं कोमट पाणी त्यासाठी वापरा. मग इथं फक्त पाणी वापरण्यापेक्षा जर तुम्हाला ह्याचे जास्त चांगले फायदे घ्यायचे असतील तर याच्यामध्ये 2 ते 4 चमचे मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा त्रिफळाचं चूर्ण टाका. जर समजा तुम्हाला कुठली त्वचेची तक्रार असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कडुनिंबाचं चूर्ण 1 चमचा जर टाकलं तर हे सगळं मिश्रण अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी बनतं. ह्या पाण्यामध्ये तुम्ही पाय सोडून शांत बसा. पण आता शांत बसायचं म्हटलं की प्रत्येकाला हातात मोबाईल घ्यावासा वाटतो किंवा निदान समोर टीव्ही तरी चालू करावीशी वाटते. तर ह्यापेक्षा तुम्ही फक्त शांत आपल्या श्वासावरती लक्ष घेत बसा, दीर्घ श्वसन करत राहा. हेही जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर शांत संगीत ऐका किंवा आवडतं पुस्तक घ्या आणि ते वाचत बसा. थोडक्यात ही पादस्नानाची वेळ तुम्ही रिलॅक्सेशन टाईम म्हणून वापरा. आता ज्या लोकांना जास्त चालावं लागतं, ज्यांचं काम जास्त उभं राहण्याचं आहे किंवा ज्यांना शांत झोप लागत नाही, अशा सगळ्यांनी पादस्नान हे आवर्जून करायलाच पाहिजे. मधुमेही लोकांनी ह्याच्यामध्ये हळदीचं चूर्ण टाकून केलं तर जास्त चांगला फायदा मिळतो. आणि आमवातामध्ये जिथं पादाभ्यंग करता येत नाही त्या लोकांनी फक्त पादस्नान जर केलं तर त्याचा सुद्धा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आरोग्य टिकवण्यासाठी प्रत्येक वेळेला औषधाचीच गरज असते असं नाही, तर काही छोट्या छोट्या सवयीसुद्धा आपल्यामध्ये चांगला मोठा बदल घडवू शकतात. पादस्नान ही सुद्धा त्यापैकीच एक सोपी, सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. आणि त्यामुळेच तुम्ही दिवसातला तुमचा फक्त थोडा वेळ यासाठी द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेद स्वीकारा, फक्त आजार बरं करण्यासाठी नव्हे तर आपण निरोगी राहण्यासाठी सुद्धा. मी या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.